गुढीपाडव्याचे औचित्य साधून साताऱ्यातील गोळीबार मैदान येथे सह्याद्री देवराईच्या वतीने वडाच्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला। यावेळी राज्यभरातून पर्यावरणप्रेमी उपस्थित होते। जिल्हा पोलीस दल व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे। आज या ठिकाणी 2022 रोजी पुण्याहून आणलेल्या वडाच्या झाडाचे पुनर्रोपण करण्यात आले होते। त्याचा 9 वर्षानिमित्त वाढदिवस साजरा करून वृक्ष संवर्धनाची चळवळ जनजागृती झाली पाहिजे असा संदेश पर्यावरण प्रेमी यांनी दिला। अरुण जगताप यांनी लिहिलेले वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारे गाणे सिने अभिनेते सयाजी शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायले। आपल्या वया इतकीच झाडे आपण लावली पाहिजेत, त्याचप्रमाणे नवीन झाडे लावून गुढी उभारून 9 वर्षाचा सण साजरा केला पाहिजे असे प्रतिपादन सिने अभिनेते सह्याद्री देवराईचे संस्थापक सयाजी शिंदे यांनी केले। गुढीपाडवा आज साजरा केला आम्ही। त्याच्यासाठी निसर्ग मित्र मंडळ पेठ वडगावचे आलेत, टोकाईगडवरनं मंगेश आलेले आहेत, त्याची टीम आलेली आहे, अकलाई देवी ऑक्सिजन पार्क शेनवळीचे लोक आलेले आहेत आणि अशा सह्याद्री देवराईचे सगळे लोक जमलेले आहोत आणि गुढीपाडवा अशा रीतीनं साजरा केलेला आहे। गुढीपाडव्या निमित्तानं एक अरुण जगताप यांचं गाणं रेकॉर्ड केलं आज आणि ते गाणं पण आज त्याचं उद्घाटन झालं आणि ते गाणं पण महाराष्ट्रात सगळीकडे जावं, सगळ्या भाषेत ते जावं, गायला जावं, मुलांनी म्हटलं जावं अशी अपेक्षा आहे। तर अशा पद्धतीने गुढीपाडवा साजरा केला आहे। वडाच्या नावानं मुळांचे कुळ घेऊ कुळ घेऊ कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ बळ होऊ बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ, गोष्टी आहेत पानोपानी पानोपानी पानोपानी, सांगू आम्ही कानोकानी कानोकानी कानोकानी, गोष्टी आहेत पानोपानी सांगू आम्ही कानोकानी, बियांच्या खाणा खुणा पेरू आम्ही राणीवनी राणीवनी राणीवनी, कधी होऊ पारंबी हो, कधी होऊ फांदी कधी होऊ पारंबी कधी होऊ फांदी, हिरव्यागार जगाची होऊ आम्ही नांदी आम्ही नांदी आम्ही नांदी, मुळांचे कुळ घेऊ कुळ घेऊ कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ बळ होऊ बळ होऊ, झाडांचे गुण घेऊ झाडांचे गुण गाऊ, वडाच्या नावानं गेली अनेक वर्षांपासून तुम्ही देवराईच्या माध्यमातून पर्यावरणावर काम करत आहात, तर काय अनुभव आहे तुमचा एकंदरीत? टक्केवारी फार कमी आहे, मायनस मध्ये असल्यासारखी आहे। जेवढं आपलं वय आहे त्या वयापर्यंत जन्मल्यापासून ऑक्सिजन मिळतो ते झाडापासून, अन्न मिळतं ते झाडापासून, तर प्रत्येकानं जन्माला आल्यापासून आपली जेवढी वर्ष झाली तेवढी झाडं किमान लावली पाहिजेत आणि दरवर्षी गुढी उभारली असली तर नवीन झाडं लावून गुढी उभारली पाहिजे आणि गुढीपाडवा साजरा करायला पाहिजे असं मला वाटतं। कडक उन्हाळा आहे आणि डोंगर भागात मोठ्या प्रमाणात उन्हे पेटताना दिसतात, मोठ्या त्यामुळे झाडं त्याच्याबरोबर जळतात, असे सरपटणारे प्राणी आहेत त्यांच्यात दोन राखतात। त्याबद्दल आताच मला कळलं की नागठाण्याच्या तिकडे डोंगरावरती आग लागलेली आहे सातारला। मला कळत नाही आपण काय करायचं, व्यवस्था कशी पुरवणार। फक्त सरकारला पण दोष देऊन उपयोग नाही, सगळं माणसाला पण दोष देऊन उपयोग नाही। तो माणूस कसा सापडेल याच्यावरती जास्त काम करायला पाहिजे। पण त्यात नवीन लहान लहान झाडं, अंडी, त्यातली पिलं, भुई पक्षी असतात, हे सगळं खूप नष्ट होणार आणि हे दरवर्षी आपण बोलतोय पण अजून त्याच्यावर काही उपचार होत नाहीत। मला असं वाटतं की आपल्यापासून सुरुवात करावी, दुसऱ्याला सांगायला नको, प्रत्येकानं स्वतः सुरुवात करावी। वनवा लागू देऊ नका, झाडं लावायला पाहिजेत, आता उन्हाळ्यात पाणी घालायला पाहिजे आणि तरच आपण खरे माणूस आहोत। दुसऱ्याला शिकवण्याची स्वतःपासून सुरुवात करावी। आता दुष्काळाची दाहकता जाणवत आहे, मग काय सांगाल तुम्ही याच्यावरती, काय त्याच्या उपाययोजना केली पाहिजे? आता होळीला आपण महाराष्ट्रात 43,000 गावं आहेत, त्याच्यामध्ये 2 होळ्या झाल्या, त्यानंतर शहरं, छोटी शहरं, प्रत्येक सोसायट्या त्याच्यामध्ये केलेली लाकडं जाळलेली, तर जवळजवळ 6,80,000 झाडं आपण फक्त महाराष्ट्रात जाळलीत, फक्त गावाला। भारतात 6,30,000 वगैरे गावं आहेत,
मग मोठी शहरांचा हिशोबच करता येत नाही. त्यातल्या 3 लाखात जरी 10-10, 20-20 लाकडं धरली तरी 12 करोड 15 करोड लाकडं आपण एका सणाला जाळलेली आहे. आता काय दाहकतेबद्दल बोलणार. आपणच जर असे जाळणार असो झाडं, आपणच जर असे लावणार नसू झाडं, तर दाहकता वाढण्याविषयी बोलायचा आपल्याला काही अधिकार नाही. म्हणून आपण आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. मित्र गँग आहे, 10-12 वर्ष पोरं काम करतात, ह्यांना ना पैसे मिळत ना काय मिळत असं करतात. ह्यांचं तेच मी बघत होतो की ह्यांचं काय